गुरुला माहित आहे की याला मरण नाही. कोणाला? गुरुला माहिती. रानातल्या हे सिंहाचा दृष्टांत तुम्ही ऐकलं. रानातल्या सिंहाला माहित आहे की हो मेंढा नाही. कोणाला? रानातल्या सिंहाला माहित आहे की हा मेंढा नाही. त्याला माहित नाही की मी मेंढा नाही. कोणाला? सिंह. त्या मेंढ्यात उभा राहणाऱ्या सिंहाला माहित नाही की मी सिंह नाही, कारण त्याने कधी स्वतःकडे पाहिलंच नाही. होता कोण? पण त्याने स्वतःला कधी पाहिलंच नाही. आणि त्याने पाहिलं तर मेंढ्या पाहिलं समोरच्या. कल्पत होत ना ते. असं नजर टाकली तर काय दिसू लागले. आणि मग दिसू लागल्या मेंढ्या. आणि धनगर सांगू लागले तू कोण आहेस? मोठा मेंढा. मग याला दिसायला मेंढ्या आणि ह्यो होता कळपात मेंढ्या. आणि याला ऐकायला काय भेटलं? मग याचा काय निश्चय झाला? मी कोण आहे? मोठाच मेंढा आहे. होता कोण? तसं आपल्याला कोण आहे आपल्याला माहित नाही. पण आपण याच्यात प्रगट असल्यामुळे आपल्याला हेच माहित आहे. आणि ह्याच माहितीच्या लोकांनी सांगितले की तू का? आता हिला विचारा, या मुलीला विचार, तुला पोरगी म्हणतात का पोरग रे? हा पोरगी. आणि याला काय म्हणते? पोरग. याला म्हणते पोरग. आणि त्याला ती म्हणते मला म्हणते पोरगी. मग तुला काय वाटतं मी पोरगी का पोरग? पोरगी. याला काय वाटतं? जमलं. कळून घ्या. इथंच पक्क झालं. आता ते वरचीवर पक्कच होत गेलं आपल्या गोष्टीवर का कसं? बाबा तुम्हाला